महत्त्वाच्या बातमीनं अशोक खरात प्रकरणी ज्यांची नावं असतील त्यांच्यावरती कारवाई होईल. राष्ट्रवादीचे नेते प्रफुल्ल पटेल यांनी हे वक्तव्य केलं आहे. रुपाली चाकणकरांची उचलबांगडी होणार का असा प्रश्न आता राजकीय वर्तुळात चर्चेला आहे. राष्ट्रवादीचे नेते प्रफुल्ल पटेल यांनी हे वक्तव्य केलं आहे. काही प्रकरण आहे, अतिशय वाईट आहे, घाणेरडं आहे आणि त्याच्यावर सक्त कारवाई ही केली गेली पाहिजे. त्यांची अटक झाली आहे. महाराष्ट्र सरकार त्याच्यावर बाकीची कारवाई निश्चित करणार आणि ज्या ज्या लोक त्यांच्या सोबत या कामामध्ये जर राहिले असेल तर निश्चित त्यांचाही म्हणजे तपासणीमध्ये चौकशीमध्ये समोर नाव आलं तर त्याच्यावर ही कारवाई तातडीनं आणि सक्तीनं केली गेली पाहिजे. दरम्यान या संपूर्ण प्रकरणामध्ये महिला आयोगाच्या अध्यक्षा रुपाली चाकणकर यांची उचलबांगडी होणार का, त्यांचा राजीनामा राष्ट्रवादी काँग्रेस घेणार का, या सगळ्या प्रश्नांची उत्तरं काही काळातच आपल्याला मिळू शकतील. दरम्यान राष्ट्रवादीचे नेते प्रफुल्ल पटेल यांनी हे वक्तव्य केलंय. जे जे दोषी असतील त्यांच्यावरती कठोर कारवाई होईल असं त्यांनी म्हटलंय. अशोक खरात प्रकरणी दररोज नव्या घटनांचा उलगडा होतोय, नवे व्हिडिओज समोर येत आहेत. आपण या सगळ्या संदर्भात अधिक चर्चा करण्याचा प्रयत्न करूया. माझ्यासोबत आता सामाजिक कार्यकर्त्या अंजली दमानिया आहेत. दमानियाजी, माझा आवाज आपल्यापर्यंत पोहोचतोय? हो जी. प्रफुल्ल पटेलांचं हे स्टेटमेंट समोर येत आहे. जे जे दोषी असतील त्यांच्यावरती कारवाई होईल असं थेट प्रफुल्ल पटेल म्हणतात. आपली प्रतिक्रिया? मला असंही कळलंय की ते म्हणाले 2 दिवसात कारवाई करण्यात येईल, 2 ते 3 दिवसात. मला तर खरंच कळत नाही 2 ते 3 दिवस का लागतायत. ज्या महिला आयोगाच्या अध्यक्षा त्यांच्या अगदी ऑर्गनायझेशनवर अध्यक्ष म्हणून त्यांचं जे पद आहे ते पद सुद्धा तिथे लिहिलेलं आहे. तर मला असं वाटतं की ह्या व्यक्तीवर कारवाई करायला 2 ते 3 मिनिटं नाही लागली पाहिजे. प्रफुल्ल पटेलांना 2 ते 3 दिवस कशासाठी हवे? या ज्या रुपाली चाकणकर आहेत त्यांच्या असंख्य फोटोज, असंख्य व्हिडिओज, एका व्हिडिओमध्ये तर त्या सगळ्याचा कळस झालाय की त्या म्हणतात की जर तुम्हाला आषाढी एकादशीला पांडुरंगाचं दर्शन घ्यायला वेळ मिळाला नसेल तर तुम्ही इथे येऊन त्या अशोक खरातांचं आणि त्यांच्या पत्नींचं म्हणजे पांडुरंग आणि रुक्मिणींचं दर्शन घ्या. मला इतका संताप होतोय ना त्या बाईंवर की दुसऱ्या मिनिटाला खरं या बाईंचा राजीनामा झाला पाहिजे, पण तसं होताना दिसत नाहीये. तर यांना वेळ का लागतोय हा खरंच खूप मोठा प्रश्न पडलाय मला. या सगळ्या पाठीमागे नक्की काय, कशा पद्धतीचं राजकारण असू शकेल? कारण दररोज आपण पाहतोय अशोक खरात प्रकरणामध्ये दररोज नव्या बातम्या येत आहेत, दररोज काहीतरी नवं घडतंय, दररोज काहीतरी नवे व्हिडिओ समोर येत आहेत. एकूणच या सगळ्याच्या पाठीमागे राजकीय वर्तुळातून काही धागेदोरे असू शकतात असं वाटतं? आत्ताच्या घटनेला जी जी नावं आली आहेत, ज्या ज्या नेत्यांची नावं आली आहेत, महाराष्ट्रातल्या सगळ्या पक्षाच्या खूप मोठ्या नेत्यांची नावं आली आहेत, ती ऐकून खरंच किळस आली आहे. त्या एवढंच नाही तर महाराष्ट्रात मुंबईत कार्यरत असलेले एक डेप्युटी कलेक्टर त्यांचं नाव देखील आले. त्यांच्या मुलीचा सातबारा देखील मला अशोक खरातांबरोबर मिळालाय आणि हे सगळं बघून ना डोकं सुन्न होण्याची पाळी आली आहे की किती कुठच्या थराला आपलं घाणीचं राजकारण झालंय. बघून खूप खूप वेदना होत आहेत आता. आता या पुढे आपण मगाशीच पत्रकार परिषद देखील घेतलीत. आता यापुढे आपण कोणत्या पद्धतीची मागणी करणार आहात किंवा कोणत्या पद्धतीची तक्रार करणार आहात किंवा कोणत्या पद्धतीची ऍक्शन आपल्याला अपेक्षित आहे? येत्या 24 तासात जर रुपाली चाकणकरांना त्यांच्या पदावरनं बडतर्फ नाही केलं तर महाराष्ट्रातल्या सगळ्या महिला संघटनांशी मी संपर्क करून वेळ ठरवून आम्ही तिथे महिला आयोगाच्या ऑफिसच्या बाहेर जाऊन आंदोलन करून जोपर्यंत यांचा राजीनामा होणार नाही तोपर्यंत त्यांना देण्याचं ठरवलंय. आताच्या घटनेत काय होत आहे ते खरंच बघायचंय आणि तसं आंदोलनाचं आवाहन मी करणार आहे. धन्यवाद अंजलीजी, आपण आमच्याशी बोललात त्यासाठी. अंजली दमानिया आपल्यासोबत होत्या आणि त्यांनी थेट सांगितलं येत्या 24 तासामध्ये जर या संपूर्ण प्रकरणामध्ये सरकारनं योग्य कारवाई केली नाही तर राज्यातल्या सगळ्या महिला संघटनांना एकत्र करून आपण या विरोधात आवाज उठवणार असल्याचं अंजली दमानिया यांचं म्हणणं आहे. आपण या सगळ्या संदर्भात आणखीन जाणून घेण्याचा प्रयत्न करूया.
ठाकरे गटाच्या नेत्या किशोरी पेडणेकर आत्ता माझ्यासोबत आहेत. किशोरीजी, खरात प्रकरण आता नवं राहिलेलं नाही किंवा अनभिज्ञ राहिलेलं नाही. दररोज वेगळ्या वेगळ्या घटना त्याच्यामध्ये घडत आहेत, अपडेट्स आपल्या सगळ्यांच्या समोर येत आहेत. आपली या सगळ्या संदर्भातली पहिली प्रतिक्रिया, कारण अशोक खरात प्रकरणामध्ये आत्ताच प्रफुल्ल पटेलांनी म्हटलंय की जे जे दोषी असतील त्यांच्यावरती कारवाई होईल. नाही, मुळामध्ये अशा प्रकरणाचा मी धिक्कार करते, निषेध करते. जी हे प्रकरण 1 वर्षापूर्वी आलेलं होतं. रुपाली चाकणकर ज्या पद्धतीने पाय धुतायत त्यांचे, जी म्हणजे ते कुठल्या गुरुतुल्यामध्ये त्यांचं भावना होत्या आणि त्या गुरुतुल्य भावनेतून 1 वर्षापूर्वी हे प्रकरण बाहेर आलेलं असताना जी ते दडपलं गेलं आणि रुपालीताई चाकणकरांनी ते दडपवलं असा जी. थेट आरोप त्यांच्यावर आहे आणि आता ते खरं वाटायला लागलंय. जी त्यामुळे पहिलं प्रफुल्ल पटेल या साहेबांनी जे आता सांगितलंय, तर पहिलं 2 नंबरची आरोपी, ज्याला सह आरोपी म्हणतात, जी ते रुपाली चाकणकरलाच केलं पाहिजे. कारण तुम्ही महिला आयोगाच्या अध्यक्ष होता, जी. अशा किती महिला त्यांच्याकडे जोडलात तुम्ही, हे त्यांच्या चौकशीनंतरच कळेल. कारण महिला आयोग म्हटल्यानंतर ज्या घाबरलेल्या महिला असतात, ज्या दुःखी कष्टी, ज्यांच्यावर काय अत्याचार, ती सगळ्या महिला आयोगाकडे जातात. जी आणि त्या आयोगाकडे गेल्यानंतर जर असे मार्ग दिलेत का की ह्या गुरुकडे चला मग तुम्हाला शांती मिळेल, कारण मधली अनामिका कापून ती जी. रक्तामध्ये बावली भिजवून कसं वशीकरण केलं, हे पण आता सगळं बाहेर येत आहेत. किशोरीजी, माझ्या ज्या किती पद्धतीनं महिन्यांना- हे सगळं प्रकरण बाहेर येत आहे, आपण सगळेजण ऐकतो आहोत. पहिल्याच दिवशी का दुसऱ्या दिवशी त्यांनी एक स्टेटमेंट चाकणकरांनी असं केलं होतं की मला या सगळ्या संदर्भातली कल्पना नव्हती, माहिती नव्हतं. एक सामाजिक बांधिलकी म्हणून म्हणा, आम्ही या सगळ्याशी जोडले गेलेलो आहोत, अशा पद्धतीचं स्टेटमेंट त्यांचं आलेलं होतं. आपल्याला वाटतं हे सगळे व्हिडिओ बघितल्यानंतर की खरंच त्यांना या सगळ्या संदर्भात आधी कल्पना नव्हती असेल? मी जे व्हिडिओ पाहते आणि त्यांची जेवढी सलगी पाहते, म्हणजे बघा, जी त्यांच्या डोक्यात छत्री धरणं, त्यांना अगदी हाताला एखाद्यानी, ते नातं काय असेल असं नाही म्हणणार, जी पण ती सलगी दिसते. मग ती कुठल्या नात्याने होती ते त्यांना माहिती असेल, मला नाही माहिती. पण इतक्या जवळच्या सलगीत आपल्याला एखादी व्यक्ती कळू नये. जी आणि मग त्यांच्यावर जेव्हा आरोप झाले ते 1 वर्षापूर्वी, तेव्हा दडपला का तुम्ही ते प्रकरण? जी त्यामुळे पहिला अटक त्यांना झालीये, त्याच्याबरोबर हे सह आरोपी म्हणून. जी खरं म्हणजे महिलेच्या बाबतीत आम्ही खूप संवेदनशील आहोत, पण रुपाली चाकणकरांच्या गोष्टी झाकायच्या तरी किती? म्हणजे काय काय उन्माद काय आहे हा, नक्कीच नक्कीच आणि तो नक्कीच. कशाचा आहे? जी मग विद्येचा तर उन्माद दिसत नाही, जी म्हणजे काम करण्याचा उन्माद नाही, पण ह्या नको नको त्या गोष्टींनी जर यांच्या अंगात असा उन्माद असेल, जी तर एवढं मोठं महाराष्ट्राचं पद अशा बेजबाबदार महिलेकडे राहणं, जी हे महाराष्ट्रासाठी शोकांतिक आहे. नक्कीच. धन्यवाद किशोरीजी, आपण आमच्याशी बोललात त्याकरता. आणि आता या सगळ्या संपूर्ण प्रकरणामध्ये बोलण्याकरता आपल्यासोबत आहेत राष्ट्रवादीच्या नेत्या रुपाली ठोंबरे पाटील, ज्यांनी या सगळ्या संदर्भात आवाज देखील उठवला होता. रुपालीजी, माझा आवाज आपल्यापर्यंत पोहोचतोय? हो, पोचते. प्रफुल्ल पटेलांचं एक स्टेटमेंट आता आलेलं आहे आणि त्यांनी असं स्पष्टपणे म्हटलंय की जे जे दोषी असतील त्यांच्यावरती कारवाई होईल. आपण या स्टेटमेंटच्या माध्यमातून समाधानी आहात? एक लक्षात घ्या, त्यांनी जे स्टेटमेंट केलेले आहे, पहिलं ते इम्प्लिमेंट मध्ये होणं गरजेचं आहे. जी कारण का या प्रकरणामध्ये अनेक नेत्या चाकणकर सह समाविष्ट आहेत आणि जर त्यांनी कारवाई केली नाही तर पक्षामध्येच कुठल्याही महिला काम करणार नाहीत. जी कारण का या भोंदू बाबाच्या माध्यमातून जो काही बलात्कार अत्याचार करण्यात आलाय तो राज्य महिला आयोगाच्या अध्यक्षाच्या साथीने संगतमताने झालेला आहे. जी त्याच्यामुळे ही कारवाई त्यांना तातडीने करावी लागणार आहे. जी एक 8-10 तासापूर्वी तुमचं एक फेसबुक पोस्ट होती, एक अपडेट होती. तुम्ही असं म्हणाला होतात की चाकणकर फरार आहेत, बजाव टाली. हे खरंच आहे की कारण नंतर असं चर्चा ऐकू येत होती की चाकणकर ह्या त्यांच्या घरीच आहेत? त्या त्यांच्या घरी आहेत का अजून कुठल्या त्या भोंदू बाबाच्या आश्रमात आहेत? मग त्या मीडिया समोर का येत नाहीयेत? तुमच्याकडे जबाबदारी पद आहे,
जी. तुम्ही का तोंड लपवताय? तुमची जबाबदारी आहे की जे आरोप होत आहेत, जे इव्हिडन्स समोर येत आहेत त्याच्यावर तुम्ही बोललं पाहिजे. ते समोर येत नाहीये म्हणजेच त्या फरार आहेत आणि त्या घरात असतील किंवा कुठल्या आश्रमात असतील किंवा कुठल्या बुवाच्या पाया पडत असतील, जी. तिथनं त्या पदाचा गैरवापर करतायत. पोलिसांना तपास करू नका सांगतायत. कॉल डिटेल्स त्यांचे आहेत. जी. मग ते फरार नाहीये तर काय आहे? कोणत्या पद्धतीची कारवाई रुपालीताई तुम्हाला अपेक्षित आहे आत्ताच्या घडीला रुपाली चाकणकर यांच्यावरती? यांना तातडीने महिला आयोगाच्या अध्यक्ष पदावरनं बडतर्फ केलं पाहिजे. जी. त्यांना या गुन्ह्यामध्ये आरोपी करणं, सह आरोपी सेक्शन जी. 120 ब या अंतर्गत त्यांना आरोपी करणं गरजेचं आहे. तसे इव्हिडन्स आहेत जी. आणि महाराष्ट्राच्या माता भगिनींना आश्वासित करणं गरजेचं आहे की तुम्ही सुरक्षित आहात. जी. आम्ही सरकार म्हणून सक्षम आहोत. जी. चुकीचं वागणाऱ्या कुठल्याही गुन्हेगाराला आम्ही पाठीशी घालणार नाही. रुपालीताई, मग ते एक संविधानिक एक एक पदावर- शेवटचा प्रश्न. या सगळ्या प्रकरणाकडे आपण जर बघितलं तर तुमच्याच पक्षाच्या त्या नेत्या आहेत, तुमच्याच पक्षाच्या तुमच्या सहकारी आहेत. तुम्ही या सगळ्या प्रकरणासंदर्भात तुमचे जे आता वरिष्ठ आहेत, सुनेत्रा पवार असतील म्हणा किंवा सुनील तटकरे असतील म्हणा किंवा प्रफुल्ल पटेल असतील म्हणा, या सगळ्यांशी या सगळ्या संदर्भात काही चर्चा करणार आहात, काही बोलणार आहात किंवा त्यांच्याकडे काही कोणत्या पद्धतीची मागणी करणार आहात? निश्चित राष्ट्रीय अध्यक्ष माननीय सुनेत्रा वहिनी आणि राज्याच्या पहिल्या उपमुख्यमंत्री म्हणून सुद्धा त्यांच्याकडे ही मागणी करणार आहे. जी. आणि या आधी सुद्धा अजितदादांनी त्यांचा राजीनामा मागितला होता. त्यांचं जे वर्तणूक एकंदरीत होती आयोगावरची, संपदा मुंडेच्या बाबतीत, वैष्णवी हगवणेच्या बाबतीत, डिसेनच्या बाबतीत, त्यावेळी त्यांचा राजीनामा प्रांत अध्यक्ष सुनील तटकरे साहेबांनीच थांबवलेला होता. जी. आता तर प्रकरण बलात्कारापर्यंत गेलेलं आहे. आता कोण प्रकरण थांबवतोय हे पाहावं लागणार. जी. आणि जे प्रकरण थांबवतायत त्यांचा याच्याशी काही संबंध आहे का, त्यांचे व्हिडिओ आहेत का, हेही ते व्हिडिओ बघितल्या समोर आल्यावर आपल्या लक्षात येईल. परंतु पक्षांनी सुद्धा या महिलेवर कारवाई करणं गरजेचं आहे. जी. अन्यथा महिला पक्षात काम करणार नाही. नक्कीच. धन्यवाद रुपालीजी, आपण आमच्याशी बोललात त्याकरता.